नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. पण हा अखंड दिवा नक्की कसा लावायचा? त्या अखंड दिव्याची ज्योत कशी बनवायची? त्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत तुम्ही लक्षात ठेवायला हव्या? दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो किंवा किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन प्रथा आपल्याकडे आहे. ज्याप्रमाणे दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण होवं अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसांनी दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो. नवरात्रात अखंड दिवा का तेवतात? आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर वाईट मानलं जातं. नवरात्रात अखंड दिवा 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो. नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्यांचे नियमानं रक्षण करावं, पालन करावं. अखंड दिवा लावण्याची विधी. नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागते जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल. सहसा लोक पितळ्यांचा दिवा अखंड दिवा म्हणून वापरतात, पण जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून वापरण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यातून पुसून वाळवून घ्या. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी काही मनात संकल्प घ्यावे. देवी आईला विनंती करावी की आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं, नंतर लावावं. दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवावं. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकता. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते. 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळवतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवावी. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो किंवा मोहरीचे तेल शुद्ध असेल तर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वार लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्यावं, म्हणजे दिव्याला स्वतःने विझवू नये, दिवा स्वतःच विझू द्यावं. ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवतांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं.
अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं: ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते नमस्तुते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?